नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्या 18 जून 2026 रोजी आहे गुरुपुष्यामृत योग. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायी फलदायी असणारा हा असा योग तयार होतो. उद्याला गुरुपुष्यामृत योग जो आहे म्हणजे पुष्य नक्षत्र जे आहे ते पुष्य नक्षत्र साधारणपणे सूर्योदयापासून ते 11:33 सकाळी असणार आहे. म्हणजे एवढा जो कालावधी आहे तो आपल्याला सेवेसाठी उपलब्ध आहे. मात्र या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही जी सेवा करणार आहात ती दिवसभरात केव्हाही करू शकतात. या गुरुपुष्यामृत योगावर सेवा करताना माता लक्ष्मीची किंवा नारायणांची दोघांचीही सेवा तुम्ही करू शकतात. त्यातल्या त्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, आपले जर कुठे पैसे अडकलेले असतील तर ते आपले पैसे आपल्याला मिळावेत. त्याचबरोबर जर समजा तुमच्याकडे जर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत किंवा रोजगार वृद्धी नाही आहे, त्या सगळ्या गोष्टीची तुम्ही मनोकामना करताय तर ती कामना पूर्तीसाठी सुद्धा या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही विशेष असा सेवा करू शकता. त्यातल्या त्यात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच उपाय बघणार आहोत, तो म्हणजे 12 फुलवातीचा उपाय. बऱ्याच वेळा महिलांनी मला विचारलं की या 12 फुलवातीचा जो उपाय आहे तो योग्य पद्धतीने कसा करावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढाच उपाय जाणून घेणार आहोत. खरं तर पुष्य नक्षत्राची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्या अनुषंगाने सांगितले जाणारे जे उपाय आहेत ते उपाय 7:30 पासून तर तुमच्या लक्ष्मी प्राप्तीपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनात असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा मग ज्यांचे विवाह जमत नाही या सगळ्यासाठी उपाय घेऊन येतात. मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा होतो म्हणून आपण फक्त एकच एक उपाय बघणार आहोत. तर हा जो उपाय आहे हा उपाय करताना गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी चांदीच्या निरंजनीत हे वातीचा तोडगा आपल्याला करायचा आहे. चांदीचं निरंजन आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही ते निरंजन सुद्धा पॉलिश करून या दिवशी वापरू शकतात. किंवा मग जर समजा तुमच्याकडे चांदीचं निरंजन नाहीच आहे, तुम्ही ते आणू शकत असाल तर तेच या दिवशी नक्की आणावं. जर एखाद्याला सेवा करायची आहे मात्र आपल्याकडे निरंजन उपलब्ध नाही आहे, मग अशा वेळेस आपण काय करायचं तर तुम्ही साधं आपलं जे स्टीलचं निरंजन आहे त्यात सुद्धा ही सेवा करू शकता. मग ही सेवा करताना कशा पद्धतीने करावी तर चांदीचं निरंजन किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या निरंजनीमध्ये तुम्हाला रोज एक वाढत्या वाती लावायच्या आहेत. साधारणपणे 12 या संख्येपर्यंत आणि त्यानंतर त्या उतरत्या वाती लावायच्या आहेत. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा पद्धतीने 12व्या दिवशी 12 आणि त्यानंतर उतरत्या म्हणजे 13व्या दिवशी 11, पुन्हा परत 10, 8, 9, 8, 7 या पद्धतीने उतरत्या वाती लावायच्या आहेत. मग या वाती प्रज्वलित करण्यासाठी शुद्ध तूप वापरावं. शुद्ध गाईच्या तुपाचं निरंजन तुम्ही लावावं. जर समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप उपलब्ध नाही आहे किंवा तुम्हाला ते उपलब्ध होत नसेल तर ते तुम्ही त्याच्याऐवजी तिळाचं तेल सुद्धा वापरू शकतात. जे काही गरजेचं आहे ते म्हणजे चांदीचं निरंजन आणि शुद्ध गाईचं तूपच वापरणं अति महत्त्वाचं म्हटलं जातं आहे. या निरंजनीमध्ये संध्याकाळी दिवे लागणीला पहिल्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर 1 फुलवात लावायची आहे. ही फुलवात लावल्यानंतर गाईचं तूप घालून ती प्रज्वलित करायची. तिचं पूजन करायचं आहे. तिचं पूजन केल्यानंतर संकल्प करावा. संकल्प करताना तुम्ही उल्लेख करावा कुठल्या मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात याचा उल्लेख तुम्ही करायचा आहे. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. मग ही फक्त निरंजन प्रज्वलित केली, वाढत्या वाती लावल्या म्हणजे आपली सेवा झाली का तर ते तसं नाही आहे. या दिवशी तुम्ही जी काही निरंजन लावणार आहात या निरंजन प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही त्या निरंजनीची पूजा करून त्यानंतर तुम्ही जी काही सेवा करणार आहात त्या सेवेला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. निरंजन प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री आणि कुबेर मंत्र या तीनही मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. मग या तीनही मंत्राचा जप तुम्ही जर 108 वेळा करू शकत असाल कमलगट्ट्याच्या माळीवर हा जप करावा. हे जर तुम्ही करू शकत असाल तर अतिउत्तम. पण जर वेळेअभावी तुम्हाला ही जमत नसेल तर मग त्यासाठी तुम्ही 24 वेळा हा जप करायचा आहे. सगळ्या मंत्रांना मर्यादा असते, ठराविक संख्येत तो जप होणं गरजेचं आहे. फक्त 24 वेळा करायचा आहे किंवा मग 108 वेळा करायचा आहे. हा जप करून झाल्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुद्धा करायची आहे. कारण गुरूंची सेवा जर तुम्ही केली तर केलेल्या सेवा लवकर फलद्रूप होतात आणि म्हणूनच 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुद्धा करणं गरजेचं आहे. या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही तुमची मनोकामना पूर्ती हेतू देवाला किंवा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 1 फुलवात लावली, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावणार आहात. मग 2 फुलवातीचे 2 वेगवेगळे दिवे लावायचे आहेत का किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लावायचे आहेत का
तर तसं न करता एकाच निरंजनीमध्ये 2 फुलवाती एकत्र करून, त्याचं वरचं टोक असतं ते एकत्र करून तुम्ही तो 2 वातीचा एकच दिवा करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। याच पद्धतीने 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी अशा पद्धतीने 12व्या दिवसापर्यंत 12 फुलवातीपर्यंत वाढवत नेऊन 13व्या दिवसापासून उतरत्या वाती म्हणजे 11, 10 या पद्धतीने लावायच्या आहेत। मग या ज्या फुलवाती तुम्ही लावणार आहात, खरं म्हटलं तर माता लक्ष्मी केव्हा प्रसन्न होते, दिवाळीच्या सेवांमध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की लक्ष्मी मातेला जो काही दिवा लावला जातो तो 9 वातीचा दिवा असावा। मग 9 वातीचा दिवा असावा, तर त्या ठिकाणी एकाच दिवशी 9 वाती आपण प्रज्वलित करून 9 वातीचा दिवा एका दिवशी लावू शकतो। मात्र आपल्याला पेशन्सनी एक अनुष्ठान रूपी एक विशिष्ट पद्धतीने ही सेवा आई भगवतीच्या किंवा माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करायची आहे आणि म्हणूनच या रोज 12 पर्यंत वाती लावून पुन्हा उतरत्या वाती लावाव्या, ज्याची संख्या होते 144 आणि या 144 ची पुन्हा बेरीज केली तर तुमच्या 9 वातीचा दिवा माता लक्ष्मीच्या चरणी तुम्ही प्रज्वलित करतात, असाही त्याचा अर्थ अंकांच्या हिशोबाने घेतला तर तो होऊ शकतो। तर या पद्धतीने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जी काही तुम्ही सेवा करतात त्या माध्यमातून तुम्हाला ह्या 9 वातीचा किंवा 144 वातीचं जे काही तुमचं अनुष्ठान आहे ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला करायचं आहे आणि मग तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत। मग कुठल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत, तर तुमचे जर समजा कुठले पैसे अडकलेले असतील किंवा तुम्हाला अनाठायी खर्च खूप होत असेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसतील किंवा नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा मग तुम्हाला आर्थिक स्थैर्य नसेल, तर या सगळ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। घरी सेवा केली तरी हरकत नाही, तुम्ही दुकानात, तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी ही सेवा करत असाल तरी सुद्धा त्या सेवेची फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच होणार आहे। मग ही सेवा अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अशीच आहे। मग ही सेवा करताना तुम्हाला जर समजा कधी काही अडचण आली तर काय करावं, ही सेवा अगदीच करता करता तुम्हाला अडचण आली, मासिक धर्म असेल, सोयरसूतक असेल, खूप जास्त दिवसाचा लॉंग टर्मचा असेल तर ती गोष्ट तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतात। परंतु जर समजा 4 दिवसाची तुम्हाला मासिक धर्माची अडचण असेल तर तेवढे 4 दिवस स्किप करावं, 5व्या दिवसापासून ती सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकतात। किंवा तुमच्या घरात जर समजा कोणी करण्यासारखं असेल, तुमची मुलगी असेल किंवा दादा असतील, कोण जे करण्यासारखं असेल तर ती सेवा तुम्ही मुलांकडून सुद्धा पूर्ण करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने ही 12 वातींची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। ही सेवा केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत नक्कीच होईल। तेव्हा ह्या वर्षाचं जे काही हे शेवटचं गुरुपुष्यामृत योग असावं आणि या गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची जी काही सेवा तुमच्याकडून राहून गेली असेल, योगायोगाने अधिक महिना संपलेला आहे आणि अधिक महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही जी काही सेवा करत होतात त्या सेवेची फलप्राप्ती होण्याचा दिवससुद्धा हा असू शकतो। जर समजा तुमच्याकडून तेव्हा 33 दिव्यांचं दान राहून गेलं असेल ते सुद्धा या माध्यमातून पूर्ण होऊन जाईल। किंवा मग कुठल्याही प्रकारचे अधिक महिन्यात तुमच्याकडून सेवाच झाली नसेल, माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने सुद्धा गुरुपुष्यामृत योगाचा उपयोग करून घेऊ शकतात आणि लक्ष्मी मातेच्या चरणी रुजू करू शकतात। अशाच छान छान माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हो, पुढे येणारा जो व्हिडिओ आहे तो गुरुपुष्यामृत योगावरच असणार आहे। गुरुपुष्यामृत योगाची माहिती आणि त्याचबरोबर तुमच्या विवाहामध्ये विलंब असेल तर त्या सगळ्या गोष्टींसाठी माहिती सांगणारा असणार आहे। तोही व्हिडिओ लवकरच प्रसारित होईल, तर तोही व्हिडिओ अवश्य पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।